तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण आमची लेक मंजू नाही आली. काय माहित नाही साहेब. सत्य काही बोलला का? नाही, काहीच नाही बोलले. ती परत नाही गेली ना घर सोडून? एवढा महत्वाचा कार्यक्रम आहे, सगळं घरदार आले पण ती दिसत नाहीये. काहीतरी गडबड आहे साहेब. बोला बोला बोला. जी बोला की जातं साहेब. सगळं ठीक आहे ना? होय, काही गडबड नाही? नाही काय, ओके. काय म्हणते आमची लेक मंजू? तिला परत घराबाहेर नाही काढलं त्या लोकांनी? हा नाही नाही जातं साहेब. कोर्टाचा आदेश येईपर्यंत त्यांना सोबत राहायचं ना 6 महिने. कोर्टाचा आदेश नाहीये हा, विठ्ठलाचा आदेश आहे. कसे लोक आहेत बघा. थोडा सगळा चांगला सोहळा चाललाय, तिला आणलं नाही थोडं घरामध्ये डांबून. अहो नाही नाही जातं साहेब, असं काही नाही. वाघमारे बाई मंजू वहिनीने ती वारकऱ्याच्या जेवणाची जबाबदारी घेतली ना, त्याच्यामुळे ते घरी आहेत. स्वयंपाकाचं सगळं त्याच बघतात. कौतुक कौतुक केवळ कौतुक. बघ ती तिच्या कामामध्ये विठ्ठल शोधते. आपण सगळे विठ्ठलाला भेटायला इथे आलो. मला वाटतं विठ्ठल तिला भेटायला तिकडे गेला असं. कौतुक कौतुक केवळ कौतुक. आता मला एक सांग, अजून किती दिवस भांडणार आहात तुम्ही दोघं बी? काय ग, किती दिवस भांडणार आहेसा तुम्ही? नाही, आता नाही भांडत. पुरी कसं आहे, चेहऱ्यावरचा भाव एक वेळ लपवता येते, डोळ्यातला नाही. आणि तुझं डोळं लय खरं बोलत्यात. काय झालंय तुमच्यात? ठीक आहे, नग सांगू, पण एक लक्षात ठेवायचं, आपल्या आयुष्यात ह्यो जोडीदार असा अचानकच येतो या. हा, तेव्हा आपल्याला वाटतं नाही ह्यो काय आपला जोडीदार नाही. पण पुरी एक क्षण असा येतो की ह्योच आपला जोडीदार हाय असा विश्वास बनतो. अरे लेकरांनो, लगीन होतंय ते त्याच्या मर्जीनं होतंय. आता आमच्या दोघांचंच बघा. काय बोल म्हणजे आता हाय का? कसं आहे पोरानो, अरे विठ्ठल रुक्माईचंच उदाहरण घ्या की. रुक्माई त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभी राहते आणि कट्टेवर हात ठेवून त्यांना जन्मभर साथ देते. तसे आम्ही बी साथ देतो. होय पोरांनो, अरे कुठं तर कुणीतरी माग घ्यावं लागतं. आता हेच बघा, समजा जेवणच जर चांगलं असेल तर संसार कसा अगदी आळणी वाटेल ना.
जरा सुधीक मजा येणार नाही काय. एक जण तिखट असेल तू दुसऱ्यानं गोड व्हावं लागते. आणि वय एक भोळा असला म्हणजे नवरा भोळा असला बायकोनं द्वाड व्हायला पाहिजे. अरे ह्या जगात अब्जावधी माणसं आहेत, ती सगळीच तुला भेटतात का? नाही ना व. जगाचं सोड, तुझ्या गावात बी लई माणसं आहेत, ती सगळी तुझ्या ओळखीची आहेत का? नाही ना. मग एवढ्या अब्जावधी माणसातनं दोनच माणसं एकमेकांना भेटतात, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना मग. आणि जे काय होतं या ते चांगल्यासाठीच होतं या. आणि तुम्ही दोघ एकत्र आलाय ते चांगल्यासाठीच. काय येते नव ध्यानात? काय ग मम्मी? तात्यासाहेब काय म्हणत होतं? काय नाही, आपलं ते नेहमीच. बरं आता भजन होत आलंय, तेव्हा जेवणाच कुठवर आलं ती बघ. थांब, सत्याला फोन लावतो. हा. हॅलो. हा, जेवण तयार आहे, आलोच. वाघमारे, जेवणाची वेळ झाली. चला भक्त ताटकायलाच निघूया. अरे होय, आपल्याला बी निघायला पाहिजे. चला. होय, आम्ही येतो. असं कसं? जेवला बिगर जाऊ द्यायची नाही मी. नाही नाही. अगं आधी भक्ताच नाही जेवण, तसं बी आमचं पोट भरले. होय तर पोट भरलंय आमचं. नाही नाही, तुम्ही चला आमच्या बरोबर. हा आता बर चला. तुम्ही इथंच थांबा, मी बलमा आणि बाकी पोरांना घेऊन येतो सामान उतरवायला.